कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा देण्यासाठी आयटकशी संलग्न सर्व कामगार आणि कर्मचारी संघटना तसंच भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीनं कोल्हापुरातील काँग्रेस कमिटी कार्यालयात पाठिंबा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, उपनेते संजय पवार यांच्यासह मान्यवरांचं शाहू वसा आणि वारसा हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आलं। आमदार सतेज पाटील यांनी वाढती महागाई हीच मोदींची गॅरंटी असून भाजपनं गरिबांना गरीब ठेवण्याचंच काम केलंय असा आरोप केला। गरीबाला गरीबात ठेवायचं काम 10 वर्षांमध्ये भाजपने केलेलं आहे। कामगारांचे कायदे या देशामध्ये केले, शेतकऱ्यांचे कायदे केले, सगळ्यांच्या विरोधातले कायदे करण्याचं काम या ठिकाणी केले। एखादा कारखाना पूर्वी बंद करायचा झाला तर किमान 50% कामगारांची परवानगी घ्यायला लागायची, आता ती तरतूद त्या ठिकाणी काढून टाकली। त्यांचं काय होणार याचा विचार नाही, ते वाऱ्यावर गेले तरी चालतील या पद्धतीचे कायदे दुर्दैवाने झालेले आहेत। आणि म्हणून आपण ताकदीनं श्रीमंत शाहू महाराजांच्या पाठीमागे आपण राहूया। ज्या शाहू महाराजांचे उपकार आम्ही पुढच्या 1000 वर्ष फेडू शकत नाही, आता फक्त उपकार फेडायची वेळ एकदाच आलेली आहे। 7 तारखेला जाऊन आपल्याला काय करायचं आहे? मतदान करायचं। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी आपण सर्वांनी एकत्र राहून अशा हुकुमशाही प्रवृत्तीला विरोध करणं गरजेचं असल्याचं नमूद केलं। कोल्हापुरातील ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची हत्या होऊन अनेक वर्ष झालीत, मात्र अजूनही या प्रकरणाचा छडा न लागणं हे चिंताजनक असल्याचं सांगत त्यांनी लोकशाहीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही दिली। सर्वसामान्य जनतेसाठी सातत्यानं कार्यरत असून हाक द्याल त्यावेळी उपलब्ध असू असंही महाराजांनी सांगितलं। शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, उपनेते संजय पवार यांनी भाजपच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणांवर कडाडून टीका केली। यावेळी भाकपचे कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली। तुमची जर मुलगी कुणाला देत असाल तर त्याच्या सगळे वंशाला तुम्ही बघता, तसं मत देत असताना सुद्धा त्या सगळ्यांची कुंडली बघायला लागते। तो विकला जाईल का, तो मान्य होईल का, त्या सर्व गोष्टी आपण तपासायला पाहिजे। मागचा निवडून दिलेला कोल्हापूरचा प्रतिनिधी मान्य झाला ना, मग सांगा त्यांना लोकांनी मत दिली की लोकांच्या जवळ सांगायला पाहिजे होतं मी पक्ष बदलणार आहे, तुमचं काय मत आहे, तुम्ही जर नाही म्हटलं तुम्ही तिथंच थांबेल। कुणासाठी निवडून दिलं होतं त्यांना? शाहीर सदाशिव निकम यांनी सादर केलेल्या नको ग माय भाजप सरकार पुन्हा नको या गीताला उपस्थितांनीही साथ दिली। नको ग माय भाजप सरकार पुन्हा नको, आता नरेंद्रही नको आणि देवेंद्रही नको, नरेंद्र पुन्हा नको। 2014 साली निवडून ते आले, निवडणुकी आधी 15 लाख नाही सांगा महागाईचं काय, 15 लाख नाही सांगा महागाईचं काय, म्हणून नको ग माय भाजप सरकार पुन्हा नको। बोला। यशस्विनी पवार या शाळकरी मुलीनं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचा केलेला जयघोष लक्षवेधी ठरला। यावेळी कॉम्रेड रघुनाथ कांबळे, सुशीला यादव, ॲडव्होकेट बळवंत पवार, कुंडलिक एकशिंगे, बाबूराव इंगळे, सुनील साप्ते, शिवाजी सुतार, BR यादव, सोमराज कोळी, बाबूराव खाडे, कॉम्रेड बर्गे, भगवान पाटील, SB पाटील, बाळासाहेब मोळे, कृष्णात किरुळकर, संजय पोवार वाईकर आदी उपस्थित होते।